14 जानेवारी 2024 वार बुधवार या दिवशी आली आहे मकर संक्रांती. मकर संक्रांती आणि षटतिला एकादशी, दुग्ध शर्करा योग आलेला आहे नारायणाची सेवा करायची. आजच्या व्हिडिओमध्ये त्याच संदर्भातली माहिती घेणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. बघा, आज आहे भोगी. सगळ्या स्वामी भक्तांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगलंच भोग भोगण्याची संधी प्रत्येकाला मिळू दे हीच महाराजांचरणी प्रार्थना. आता ज्या घरात फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी सत्यनारायण होतं, त्या घरात वर्षभर सत्यनारायण केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. प्रत्येक महिन्याचं सत्यनारायण आपण घालत असतो, पण काही कारणांनी मग मासिक धर्माला, गावाला जाणे, 10वा 13वा अशा बऱ्याच गोष्टी असतात किंवा मासिक धर्म असतो, मग त्याच्यामुळे आपल्याकडनं सत्यनारायण होत नाही आणि मग खूप वाईट वाटतं आपल्याला की त्या दिवशी सत्यनारायण हुकलं माझं. पण फक्त तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी जरी सत्यनारायण केलं तरी तुम्हाला संपूर्ण वर्षभर सत्यनारायण केल्याचं फळ मिळतं. याचा अर्थ असं नाही की पूर्ण सत्यनारायण करायचं नाही. आपण दर महिन्याला सत्यनारायण करायचं असतं, पण त्याच्यामध्ये एक मोठा साठा म्हणून मकर संक्रांतीला सुद्धा सत्यनारायण करायचं असतं. महिलांनो, ऐकताय ना, आपल्याला उद्या सत्यनारायण करायचं आहे. पण आता उद्या तर षटतिला एकादशी आली आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ताई एकादशीला सत्यनारायण चालतं का? बघा, एकादशीला भगवान विष्णूंची, नारायणाची सेवा करायची असते आपल्याला. आपण बाळकृष्णाला जो शिराचा नैवेद्य दाखवतो तोच तुम्हाला दाखवायचा नाही आहे. बाकी तुम्ही उद्या सत्यनारायण करू शकता. हो, तुम्ही उद्या सत्यनारायण करू शकता. फक्त बाळकृष्णाला जो शिराचा नैवेद्य दाखवतो तो दाखवायचा नाही, बाकी सगळं तसंच करायचं. मग तो शिराचा नैवेद्य न दाखवता काय दाखवायचं? गोडाचा. मग तुम्ही दूध आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. तुम्ही बटाट्याचे जे आपण शिरा बनवतो बघा, त्याचा नैवेद्य दाखवू शकता. तिखट नका दाखवू फक्त. किंवा राजगिऱ्याच्या लाडूचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. नाही काही तर खडी साखर आपण खाली 3 वाट्या ठेवतोच ना, 1/4 वाटी वरती ठेवायची. बाकी जशीच तशीच सेवा आपण जसं पौर्णिमेला करतो त्याच पद्धतीने तुम्हाला करायची आहे. अतिशय सुंदर योगायोग आहे. उद्याचं सत्यनारायण स्किप करायचं नाही. एकादशी असली तर, म्हणजे इतका दुग्ध शर्करा योग आलाय की एकादशी पण आहे आणि त्याच्याबरोबर संक्रांत पण आहे. म्हणजे नारायणाच्या सेवेचं आपल्याला खूप जास्त प्रमाणात फळ मिळतं. आता हे सत्यनारायण कधी करायचं? बघा, प्रदोष काळी केलं तर अतिशय उत्तम, पण नाहीच शक्य होत तर तुम्ही तुम्ही दिवसभरात कधीही सत्यनारायण करू शकता. म्हणजे तुम्ही दुपारी करू शकता, तुम्ही संध्याकाळी करू शकता. अगदी तुम्हाला खूपच लेट झालं तर तुम्ही 8ला पण मांडणी करून करू शकता. उद्या पूर्ण दिवस तुम्ही सत्यनारायण करू शकता. पहाटे करू शकता, ब्रह्ममुहूर्तावर, सकाळी उठल्यावर, आवरल्यावर, घरातली कामं, पितरांच्या सेवेच्या आधी पण तुम्ही करू शकता, कारण ती नारायणाची सेवा आहे. नाही शक्य होत तर दुपारी निवांत सगळे आवरले, सगळे झोपले, मुलं वगैरे झोपले की सत्यनारायण करू शकता. उद्याचा दिवस चुकवायचा नाही आहे सत्यनारायणाला. आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही नवीन आहे, आम्हाला माहिती नाही किंवा याच्या आधी, तर हो, आपल्या केंद्रात सांगितलं जायचं. मी पण तुम्हाला आता जे सांगायचं राहून गेली असेल मी तुम्हाला सांगायचीच, कारण तुमची आत्ताच कमेंट सुरू झाल्या. मी सांगायची तुम्हाला माहिती मला, तर तुमच्या आत्ताच कमेंट सुरू झाल्या की ताई अगं सत्यनारायण कसं करायचं, काय करायचं. तर उद्या आपल्याला बिनधास्त सत्यनारायण करायचं आहे आणि ज्या काही सेवा आहे त्या सुद्धा तुम्हाला करायच्या आहे. एकादशी असल्यामुळे सत्यनारायण चुकवायचं नाही, कारण याचं खूप जास्त प्रमाणात पुण्यफळ आपल्याला मिळत असतं आणि याचा साठा करून आपल्याला घ्यायचा असतो. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता. त्याच्यामुळे एकादशी असल्यामुळे अगं ताई देवाला काय नैवेद्य दाखवायचा किंवा गाईला काय खाऊ घालू. बघा, उपास करू जेव घालू, लई असंख्य प्रश्न बायकांचे निर्माण झाले आहेत. त्याचंच उत्तर सांगते. सगळ्यात आधी, सवाष्णीला जर एकादशी नसेल तर तिला तुम्ही जेव घालू शकता. पितरांच्या नावे तुम्ही दान धर्म करू शकता. तर आम्ही गाईला खाऊ घालू शकतो का? तर गाईच्या गोठ्यात बरेच लोक गाईला खाऊ घालता. गाईच्या गोठ्यामध्ये तुम्ही ते ताट नेऊन ठेवू शकता. त्यांनी संध्याकाळी खाऊ घातलं तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही गरीबाला दान करा, कारण अर्थात गाईचा सुद्धा उपवास असतो. उद्या तुळशीचा सुद्धा उपवास असतो. तर मग ताई तुळशीला जल अर्पण करू का? आता काही ठिकाणी असं आहे की तुळशीला रविवारीच जल अर्पण करत नाही आणि काही ठिकाणी असं आहे की आपण एकादशीला सुद्धा तुळशीला जल अर्पण करत नाही. उद्या विष्णू सहस्त्रनाम आवर्जून पठण करावं. विष्णू सहस्त्रनामावलीचं आवर्जून पठण करावं. त्याच्याबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, संतान प्राप्तीची जी सेवा आहे, मागच्या पुत्रदा एकादशीला ज्यांना करणं शक्य झालं नाही त्यांनी उद्या षटतिला एकादशीला आवर्जून करावं. उद्या तिळीचं दान, कारण संक्रांत तर आहेच, पण त्याच्याबरोबर षटतिला एकादशी सुद्धा आलेली आहे. तर उद्या
पांढऱ्या तिळीचं दान करावं. योग्य व्यक्तीला ते तुम्ही दान करू शकता. त्याच्याच बरोबर जे काही आपण अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान करत असतो ते सुद्धा तुम्ही करू शकता. उद्याचा दिवस भगवान विष्णूंची सेवा करण्याचा अतिशय पवित्र आणि अतिशय महत्वाचा दिवस आहे. एवढंच आहे की तुम्ही सत्यनारायण करताना तुम्हाला सगळी मांडणी करायची आहे. तुम्हाला संपूर्ण एक एक अध्याय जो आपण पठण करत असतो ते सगळं पठण करायचं आहे. फक्त शिरा करायचा नाही. आता ताई आमच्याकडे एकादशी केली जाते. देवाला तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवू शकता. तुम्ही एकादशीला इकडे देवाला पण म्हणजे बाळकृष्णाला पण तुम्ही सत्यनारायण करत असताना फक्त फळाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. देवाला पण तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा जे काही तुम्ही करणार आहे खिचडी वगैरे ते करू शकता. पण सण आहे तर आपण फक्त खिचडीवर राहणार नाही. उद्या 99% घरात पुरणाचा स्वयंपाक केला जातो किंवा तुमच्याकडे जी काही पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि छानपैकी हा सण साजरी करायचा. तर महिलांना उद्या सत्यनारायण चुकवू नका. दिवसभरात कधी करा, कोणीही करू शकतो. तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तुमच्या घरातल्या महिलांना सांगा किंवा जे लोक व्हिडिओ नाही बघत त्यांना तरी ओरली सांगा की जेणेकरून उद्या सुद्धा सत्यनारायण त्यांच्याकडनं घडेल. ठीक आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.